तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये तरस आढळतात. भारतात शरीरावर पट्टे असलेल्या प्रकारातले तरस आढळतात. हिंदीमध्ये याला लकडबग्गा तर इंग्रजीत स्ट्रिप्टेड ह्यापना म्हणतात. याचे शास्त्रीय नाव हायना आहे. भारतातील तरस हे एकटे किंवा त्यांच्या कळपासोबत राहतात. त्यांचा जबडा हा इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मेलेल्या गायी, म्हशी यांची मोठी हाडे फोडून हे तरस खाऊ शकतात, इतका मोठा यांचा जबडा असतो. तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतर प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांचे उरलेले, सडलेले, कुचके मांस हा प्राणी खातो. तसेच इतर छोट्या प्राण्यांची शिकार करून देखील ते खातात. तरस हा मुख्यत्वे कोरड्या भागात, खुरट्या जंगलात तसेच पठाराच्या भागात आढळणारा प्राणी आहे. डोंगरातील कपारी किंवा जमिनीखाली बीळ करून हा प्राणी राहतो. कमी पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी त्याचे अस्तित्व अधिक असते. हा श्वान प्रकारातील प्राणी असल्यामुळे तरसामध्ये रेबीज रोग होऊ शकतो. रेबीजची लागण झाली असेल तर ते पिसळतात व माणसावर हल्ले करून चावा घेऊ शकतात. त्याचबरोबर तरस जखमी असेल किंवा मादीसोबत पिल्लं असतील तर ती माणसावर हल्ला करू शकते. परंतु तरसाने जाणीवपूर्वक माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच आढळतात. तरस सहसा मानवी वस्तीत येत नाही. मानवी वस्तीत आला तर तो कोंबड्या आणि इतर प्राणी खाण्यासाठी येतात. तरसाला जंगलाची स्वच्छता करणारा प्राणी म्हणतात. तरसाचा जबडा हा सर्व प्राण्यांपेक्षा शक्तिशाली असतो. त्याच्या जबड्यात जबरदस्त ताकद असते. दुसऱ्या प्राण्याने केलेल्या शिकारीची उरलेली हाडे ते खातात. त्याचबरोबर ससे, पक्षी यांची शिकार देखील ते करतात. माणसावर सहसा ते हल्ले करत नाहीत. तरसाचे आयुष्य साधारण 15 ते 20 वर्षांपर्यंत असते, तर त्याचे वजन 35 ते 40 किलो इतके असते. महाराष्ट्रात हा प्राणी साधारण पठारी प्रदेश, डोंगरी खुरटी जंगले असणाऱ्या गावात तसेच अहमदनगर, पुणे, विदर्भ या भागात अधिक आढळतो. तरस शक्यतो निर्जन स्थळी राहतात, परंतु शहरीकरणामुळे त्याचा मानवाशी संपर्क वाढू लागला आहे. तरसाचं नैसर्गिक खाद्य कमी होत असल्याने खाद्याच्या शोधात तरस गाव शहरांच्या जवळपास भटकंती करताना दिसतात. धन्यवाद.